जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6वीत शिक्षण घेणाऱ्या स्वर्गीय अनुष्का पाटोळे या गुणवंत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणात आत्महत्येचा बनाव करून गंभीर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी केला आहे। दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी, दोषी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तसेच प्रकरण जलद न्यायालयात चालवावे अशी मागणी करण्यात आली आहे। मृत विद्यार्थिनीला मृत्यूपूर्वी छळ व मारहाण झाल्याचा संशय तिच्या पालकांनी व्यक्त केला असून हा प्रकार जातीय द्वेषातून झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जर तात्काळ न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या गंभीर प्रकरणात सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या नेशन महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व शेअर करा। सर्वांना जय लवजी, जय भीम, जय संविधान। दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी लातूर या ठिकाणी म्हणजे एकीकडे लातूर हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। अनेक नीटचे JEEची मुलं या लातूर पॅटर्नमधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये पास होतात। परंतु या लातूरलाच एक गालबोट लागलेला आहे। जवाहर नवोदय विद्यालय हे संशयाच्या घेऱ्यामध्ये आहे। 13 वर्षीय मुलगी अनुष्का किरण पाटोळे नावाची मुलगी औसा तालुक्यातली टाका या गावातली एक छोट्याशा खेड्यातून येते। नवोदय विद्यालयामध्ये तिचा नंबर लागतो आणि एका वर्षातच त्या मुलीला संपवण्यात येते। प्रकरण गंभीर आहे, प्रकरण खूप गंभीर आहे। जातीयवाद यामधून जातीयवाद हा दिसत आहे। एक 13 वर्षाचं लेकरू अनेक परीक्षांमध्ये ती पास झालेली आहे। 75,000 विद्यार्थ्यातून ती सिलेक्ट झालेली आहे। परंतु अचानक किरण पाटोळे म्हणजे या मुलीचे वडिलांना फोन येतो, 4 जानेवारीला तुमची मुलगी तुम्ही तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या आणि तुमची मुलगी बेशुद्ध झालेली अशा प्रकारचं सांगण्यात येते। नंतर तिचे वडील अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येतात आणि तिथं मग त्यांना सांगण्यात येते तुमच्या मुलीनं आत्महत्या केली। आता 13 वर्षाचं लेकरू आत्महत्या करू शकते का हा पहिला प्रश्न आहे। आत्महत्या करेल तर दोरीने करेल। एवढा 5 फुटाचा टॉवेल तिच्या गळ्याला आणि वर पलंगाला लावलेला आहे तिच्या पॉटवर आणि ती मांडी घालून बसलेली। आता एखाद्या मुलीनं जर आत्महत्या केली तर ती वरून खाली पंख्याला लटकेल किंवा कोणत्या याला लटकेल आणि तिचे पाय खाली राहतील, पण ती मांडी घालून मुलगी बसलेली आहे। अशा स्थितीमध्ये तिचा फोटो व्हायरल होत आहे आणि तिच्या शिक्षकाचं म्हणणं आहे की या मुलीने सुसाईड केलेली आहे। या 10 ते 15 दिवसा अगोदर म्हणजे घटनेच्या अगोदर मुलीच्या वडिलाला फोन केला होता। तर अशा या घटनेमध्ये त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। डिप्रेशनमध्ये जाऊन तिने आत्महत्या केलेली आहे किंवा त्या मुलीला पहिले मारलं आणि मग लटकवण्यात आलेलं आहे। तर याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाज, मातंग समाज आणि सर्व फुलेशाह आंबेडकरच्या विचारधारेचे आज आलेलो आहे आणि या मुलीची मृत्यूची चौकशी SIT मार्फत, CID मार्फत, CBI मार्फत लावावी। जे दोषी सवर्ण जातीचे लोक आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। जवाहर नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांना बडतर्फ करावं आणि त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि फडणवीस साहेबांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष देऊन आरोपींना कडक शिक्षा द्यावी, न्यायालयीन कोठडी द्यावी। जलद न्यायालयाची मागणी आम्ही करत आहोत। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरकारी वकिलांची यांची नियुक्ती करावी आणि हे प्रकरण जलद फास्ट ट्रॅक कोर्ट अंतर्गत त्वरित मार्गी लागावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। अन्यथा मातंग समाज, सर्व फुलेशाह आंबेडकर विचारधारेचे लोक रस्त्यावर उतरतील आणि भव्य मोर्चा करतील अशा प्रकारचा इशारा या महाराष्ट्रात